राष्ट्रवादीत प्रफुल्ल पटेलांची हवा आहे की काय असे प्रश्न पडायला भाग पाडणारी अनेक दृश्य समोर आली आहेत। या दृश्यांमुळे प्रफुल्ल पटेलांनी खुद्द अजितदादांच्या दादागिरीचीच आठवण करून दिली आहे। याच दृश्यांमुळे त्यांच्या विरोधकांच्या हाती आयतं कोलीत तर मिळालंच, पण नीट वागा महाराष्ट्र पाहतोय हे रोहित पवारांचं वाक्यही चर्चेत आलंय। स्टेजवर आणि इतर गोष्टींमध्ये जरा सांभाळून वागा, कारण महाराष्ट्र तिथं बघतोय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवारांची अध्यक्ष म्हणून निवड झाली, पण त्यापेक्षा जास्त व्हायरल झाले ते प्रफुल्ल पटेल। कधी जय पवारांना इशारा, कधी तटकरेंना जोरात बोलण्याचा सल्ला, तर कधी कार्यकर्त्यांना थेट सुनावणी, म्हणजे दादा 2.0 व्हर्जनच। नंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन। नेमकं पटेलांनी असं काय केलं, पटेलांच्या या कृतीमुळे त्यांच्यावर काय टीका झाली, याचाच डिटेल आढावा घेणार आहोत या व्हिडिओमधून। राष्ट्रवादीच्या अधिवेशनात पटेलांनी संपूर्ण बैठकीचा ताबाच घेतला की काय असे प्रश्न अनेकांना पडलेत, कारण सगळ्यांमध्ये खुर्चीवर बसलेल्या जय पवारांना उठवून त्यांनीच पहिल्या रांगेतल्या कोपऱ्यात बसवलं। हे दृश्य सर्वाधिक चर्चेत आलंय। आणि याचवरून रोहित पवारांनी त्यांच्यावर थेट टीका केली आहे। आज राष्ट्रीय अध्यक्ष कोण झाले तर सुनेत्रा काकी झालेले आहेत। त्याच्याच बरोबर आज उपमुख्यमंत्री कोण आहेत तर सुनेत्रा काकी आहेत। त्यामुळे तिथं वागत असताना स्टेजवर आणि इतर गोष्टींमध्ये जरा सांभाळून वागा, कारण महाराष्ट्र तिथं बघतोय। एक तर महिलांचा आदर ठेवणं हे महत्वाचं आहे, आणि दादांची वचक काय होती, दादांचं प्रेम कार्यकर्त्यांवर होतं, आमदारांवर होतं आणि महाराष्ट्रावर होतं। पण या जे काही 4 नेते आहेत त्यांचा वचक तर नक्कीच दादांचा तिथं होता। अहो, काल आम्ही बघत असताना किती वाईट वाटलं। जयला जागा सुद्धा कुठं द्यायची तर ते नेते तिथे ठरवणार। कुणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणीतरी ओढतं, कुणी काय करतं, म्हणजे हे बघून महाराष्ट्राची जनता आम्हाला ह्या गोष्टी वादांचं काम सारखं काम करतील असा आम्हाला विश्वास आहे। पण जरा सांभाळून वागा आणि सांभाळून त्या ठिकाणी बोला, एवढंच या ठिकाणी सांगा। राष्ट्रवादीच्या या अधिवेशनाकडे सगळ्यांचं विशेष लक्ष होतं, कारण अजितदादा नसतानाचं हे पहिलं अधिवेशन। त्यामुळे या अधिवेशनात पटेलांनी सगळ्या व्यवस्थेकडे जातीनं लक्ष घातलं। तुम्हीच बघा, मान्यवरांनी कुठे बसावं याकडेही पटेलांनी लक्ष घातलं। पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाशजी आदिक, के मोहम्मद कुट्टीजी। यानंतर सगळे बसल्यावर शेवटी प्रफुल्ल पटेल खुर्चीवर विराजमान झाले, पण तरीही त्यांचं नियोजन सुरूच होतं। प्रफुल्ल पटेलांच्या या कृतीमुळे नेहमी स्टेजवर बसून काहीतरी वाचणारे, कुणाशी तरी बोलणारे अजितदादा सगळ्यांना नक्कीच आठवले असतील। बरं, दादांचा विषय निघालाच आहे तर दादांचं भाषण आठवून बघा। दादांना भर भाषणात काहीतरी सांगावं वाटलं तर दादा अजिबात मागचा पुढचा विचार करायचे नाहीत। अगदी तसंच काहीसं प्रफुल्ल पटेलांनी यावेळी केलं। विश्वास बसत नसेल तर तुम्हीच पहा। दार बंद करा, दार बंद करा, दार बंद करा। भाषण सुरू असताना दरवाजाकडे लक्ष, कुणी उभा आहे का, आवाज कुठून येतोय, सगळं पटेलांच्या रडारवर होतं। प्रफुल्ल पटेलांचं हे असं रूप फार क्वचितच लोकांनी पाहिलं असावं। भाषणं आटोपली, कार्यक्रम संपला, आता पत्रकार परिषदेची बारी होती। यावेळीही प्रफुल्ल पटेलांनी त्यांच्यातला सामान्य कार्यकर्ता जागा ठेवला आणि सगळ्या पत्रकार परिषदेचं काटेकोरपणे नियोजन केलं। एक खुर्ची आण, एक कुर्सी द्या ना।
आपण बसा बसा. पलीकडे आम्ही घेऊ. अरे चेअर कुठे आहे? वहिनी बसतो. मी राहतो ना उभा. वहिनी बसा आपण. तुम्ही बसा. तुम्ही बसा ना वहिनी. नाही ना बसून बसा. आपण अरे इथून बोलतात पण कोणी जात नाही. प्रफुल्ल पटेलांनी फक्त पत्रकार परिषदेचं नियोजनच केलं नाही तर आधी कोण बोलेल, सुनेत्रा पवार कधी बोलतील याचंही नियोजन बसल्या बसल्या लावून टाकलं. तुम्ही बोला आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अरे त्यांच्यासाठी तर आपण जागा ठेवा. बरं सिक्वेन्स ठरला. आता तटकरे बोलायला लागले, पण तटकरेंचा आवाज थोडा कमी आला. पटेलांनी लागलीच तटकरेंना थोडं जोरात बोलण्याची सूचना केली. जनाच्या नंतर आज जोरात बोला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन सगळं सुरळीत सुरू होतं, पण मध्येच कार्यकर्ते गोंधळ घालू लागले. आता त्यांचा गोंधळ पटेलांना खटकला. त्यांनी लागलीच अजितदादांच्या स्टाईलमध्ये कार्यकर्त्यांना समजावलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अरे त्यांच्यासाठी तर आपण जागा ठेवा. टीका, तुलना आणि नवे दादा असल्याची चर्चा या सगळ्यांनंतर एकच, प्रफुल्ल पटेलच राष्ट्रवादीचे नवीन दादा बनतायत का, असा प्रश्नही विचारला जातोय. बरं, विकास लवांडेंनी तर एक पाऊल पुढे जात तटकरे, पटेल, भुजबळ आणि मुंडे यांना काय म्हटलं तेही ऐका. काल सुनेत्रा वहिनी पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी पक्षाच्या निवड झाली. त्या निवडीनंतर पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा त्यांना बोलायला संधी या चांडाळ चौकडीने दिली नाही. त्यानंतर कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अजितदादांचे धाकटे चिरंजीव जय पवार जेव्हा व्यासपीठावर आले, त्यांना ज्या पद्धतीनं अंगुली निर्देश करून प्रफुल्ल पटेल यांनी इशारा दिला कुठे बसायचं ते, याच्यावरून कळतं दादांच्या नंतर दादांच्या कुटुंबियांची हेळसांड आणि अवमान कशा पद्धतीनं प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे करत आहेत हे आपण सर्वजण पाहत आहोत. कालचा जो प्रसंग आहे त्याच्यात आणखी एक प्रसंग घडला. आमदार सरोज आहिरे असं म्हणाल्या की आम्हाला दादांच्या जवळ तुम्ही कधी जाऊ दिलं नाही, आता किमान वहिनीच्या जवळ तरी जाऊ द्या. ही जी काय आर्त विनवणी त्या आमदार करत होत्या आणि ते सगळं रेकॉर्ड झालं, हे फार गंभीर आहे. या चांडाळ चौकडीला खरं तर पक्ष ताब्यातच घ्यायचा होता, परंतु रोहित पवार यांनी सातत्याने भूमिका मांडल्या. सुनेत्रा वहिनीच्या पाठीशी पवार कुटुंबीयही राष्ट्रीय अध्यक्ष होण्यासाठी भूमिका मांडत राहिलं आणि म्हणून नाईलाजास्तव त्यांना कुणालाही तो पक्ष ताब्यात घेता आला नाही. सुनेत्रा वहिनी अध्यक्ष झाल्या याचा सर्वांनाच निश्चित आनंद आहे. त्या सगळ्या घटनेतून मात्र ही चांडाळ चौकडी अस्वस्थ झालेली आहे. त्यांना कधीही दादांच्या घातपाताची चौकशी व्हावी असं वाटलं नाही. धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून हाकललं गेलं तरी ते आज दादांच्या किती जवळ होतो हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न करतायत. सुनील तटकरे त्या ठिकाणी दादांची तिजोरी कशी हडप करता येईल त्याच्या कामाला लागलेले आहेत. प्रफुल्ल पटेल पक्षाचा मालक कसं बनता येईल या कामात लागलेले आहेत. या सर्वांना विनंती आहे, दादांच्या घातपाताची चौकशी होत असताना तुम्ही जर काय निदान मदत करत नसाल, निदान अडथळे तरी करू नका, ही तुम्हाला विनंती आहे. तर एवढ्या दृश्यांनंतर एकच प्रश्न पडतो, राष्ट्रवादीत अजितदादांसारखाच दादा रोल आता प्रफुल्ल पटेल घेतायत का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.